प्रगटेल व्हावं असेल जेथे या ओळीला परमपूजनीय काकांचे झालेले आगमन ही कीर्तन सेवा परमेश्वर चरणी रुजू झाल्याचे सांगते. श्रद्धेय मंत्रपूर्ण मनापासून नमस्कार. आज आता आनंदयोगी परमपूजनीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांचा वाढदिवस सोहळा येथे संपन्न होणार आहे. विवेकाने शोभणारे व वैराग्याने तळपणारे परमपूजनीय काका 92व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या मंगल प्रसंगी परमपूजनीय काकांना 91 दिव्यांनी औक्षण केले जाणार आहे. जणू ज्योतीने तेजाची आरतीच येथे साकारणार आहे. हिंदू संस्कृतीनुसार औक्षण करणाऱ्याच्या हृदयात आराध्य दैवतेविषयीचे प्रेम ओतप्रोत भरलेले असते आणि म्हणूनच काकांचे मुख उजळलेल्या वातींच्या प्रकाशात पाहताना, त्यांचे गुणसंकीर्तन करताना आपलेही अंतःकरण प्रसन्नतेने परिपूर्ण होत जाणार आहे. औक्षण जरी प्रातिनिधिक स्वरूपात होत असले तरी हृदयाच्या तबकात भक्तिरूपी स्नेहाने प्रज्वलित नेत्रज्योतींनी आपण गुरुमाऊलींना ओवाळूया व जीवी जीवा ओवाळीत निजी निजात्म ज्योती याचा अनुभव घेत शतम वै भवत आयुष्य शतम निरोगी जीवन अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. चिरंजीव गुरु कीर्तिवर्धनं चिरंजीव गुरु कीर्तिवर्धनं चिरंजीव गुरु पुण्यवर्धनं चिरंजीव गुरु पुण्यवर्धनं. सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं. विजयी भव सर्वत्र सद्गुरा विजयी भव सर्वत्र सद्गुरा. जगति भवतु तव सुयशगानं जगति भवतु तव सुयशगानं. सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं. भवतु मंगलं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. जीवे शरद शतं जीवे शरद शतं जीवे शरद शतं. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुपौर्णिमा व वाढदिवस या उत्सवाची सांगता आदरणीय बुवा सद्गुरु स्तवन समाज पठनाने व कल्याणकरी रामराया पठनाने करणार आहे. सर्वांना नम्र विनंती की आपण फक्त श्रवण करणार आहोत आणि बुवाचे स्वर आणि शब्द कानात साठवणार आहोत. श्रीराम समर्थ श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय करे श्रीराम. न करे नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडे न कोठे श्रीराम. मजन कडे हा विचारू गुरुनी माझा नमस्कारू. गुरुदेवा पैल पारू पावमी मज श्रीराम. होती सवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा. आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करी नस्तवन ऐसे वांछित होते मन.
माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी. पैसा सद्गुरु हा स्तवनी स्तववाता श्रीराम. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वतीजा. परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. तुझी न भयंकरे अनावर माया हे ओसरे. जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाये श्रीराम. आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे. निशी जालियानंतरे पुन्हा काळोखे श्रीराम. तैसा नभे स्वामिराव करी जन्म मृत्यू भाव. समूळ ज्ञानाचा ठाव पुसोन टाकी श्रीराम. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही. तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा श्रीराम. का सरिता गंगेस मिळाली मिळणी होता गंगा झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम. परिते सरिता मिळणी मागे वहाड मानिजे तजगे. तैसा मध्ये शिष्य वेगे स्वामीच होजे श्रीराम. परीसा आपणाईसे करीना सुवर्णे लोहो पालटेना. उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा श्रीराम. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करिता न ये. म्हणून उपमान साहे सद्गुरूसी परिसाची श्रीराम. उपमे द्यावा सागर परितो अत्यंतची क्षार. अथवा म्हणू क्षीरसागर परितो नासेल कल्पांती श्रीराम. उपमे द्यावा जरी मेरू तरितो जडपाषाण कठोरू. पैसा नव्हे की सद्गुरु कोवळ दीनाचा श्रीराम. उपमे म्हणू गगन परी गगना परीसते निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु स गगनाचा श्रीराम. धीरपणे उपमो जगती तरी हेही खचेल कल्पांती. म्हणून धीरत्वास दृष्टांती हीण वसुंधरा श्रीराम. आता उपमावा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम. म्हणून उपमे उडा दिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमावा फडीवर तरी तोही भारवाही श्रीराम. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरु उपदे निश्चळ जाणार नाही श्रीराम. सद्गुरु से उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्युपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी श्रीराम. सद्गुरु से म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम. चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुहणी निष्कामासी न लगती श्रीराम. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत करीते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी श्रीराम. स्वर्गलोक इतर संपत्ती हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. सर्वदा अविनाश एक सद्गुरु पर श्रीराम. तयास उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी. पंचभूतिक उठा ठेवी नचले जेथे श्रीराम. म्हणोनी सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना.
अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणते श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ कल्याण करे राम राया राम राम कल्याण करे राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करे राम राया राम राया कल्याण करे राम राया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करे राम राया राम राया करे राम राया अपराधी जन सुकतची गे सुकतची गे अपराधी जन सुकतची गे सुकतची गे तुझा तुझी सावरी दया तुझा तुझी सावरी दया कल्याण करे राम राया हे राम कल्याण करे राम राया कठीण त्यावरी कठीणची जारे कठीणची जारे कठीण त्यावरी कठीणची जारे कठीणची जारे आता नदीसे पुरी दया आता नदीसे पुरी दया कल्याण करे राम राया राम कल्याण करे राम राया ओठे जावे काय करावे काय करावे ओठे जावे काय करावे काय करावे आरंभी ओ हरी दयाळा आरंभी ओ हरी दयाळा कल्याण करे राम राया राम कल्याण करे राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दयेसी नाही सरी दया दयेसी नाही सरी दया कल्याण करे राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करे राम राया राम राया कल्याण करे कल्याण करे कल्याण करे राम राया जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज निर्मळ एकांता हे
सद्गुरुनाथ महाराज की। आदरणीय मंडळाची सूचना आहे, वेद मंत्रांनी कार्यक्रमाचा समारोप होईल। हरि ओम शतंजेव शरदो वरदमान शतं हेमन्तान् शतमो वसन्तान् शतमिन्द्राग्ने सविता बृहस्पतिः शतायुषा हविषेमं पुनर्भूः आहारशन्त्वा विदन्त्वा पुनरागात् पुनर्नवा सर्वांग सर्वन्ते चक्षुः सर्वमायुश्च ते विदम् ॐ आयुष्के विश्वतो ददधयमग्निरवरेण्यः पुनस्ते प्राण आयति परायक्ष्मगो सुवामिते आयुरदा अग्ने हविषो जुषाणो घृतः प्रतीको घृतयो निरेधि घृतं पीत्वा मधुचारुगव्यं पितेव पुत्रमभिरक्षतादिमम् शतञ्जीव शरदो वर्धमान इत्यपि निगमो भवति शतमिति शतं दीर्घमायुरमरुत एनावर्धयन्ति शतमेनमेव शतात्मानं भवति शतमनन्तं भवति शतमैश्वर्यं भवति शतमिति शतं दीर्घमायुः। डॉक्टर काकांचं आगमन जरा उशिरा झाल्यामुळे त्यांना थोडं ऐकायला फारसं मिळालं नाही आख्यान आणि कीर्तन, त्यामुळे मी आत्ता पेटी वादकांना एक विनंती केली आहे की काकांच्या आवडीचा एक अभंग त्यांनी पेटीवरती वाजवावा, म्हणजे त्यांना पण थोडा कार्यक्रमाचा आनंद लुटता येईल आणि त्यांना ऐकता येईल। तर मी विनंती करते की आपण जो ठरवला आहे तो अभंग पण वाजवा। नमस्कार।
कार्यक्रम संपन्न झालेला आहे.